गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कशा आहात तुम्ही? आता सकाळचे वाजले 8:30. एकदम असं मस्त सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आणि एकदम निवांत झालेलं आहे. तसं मी मस्तपैकी एकदम नाश्ता बिष्टा केलेला आहे. तुम्ही बघताय एकदम निवांत चाललंय आपलं ट्रॅव्हलिंग एकदम व्यवस्थित, एकदम मस्त ओके मध्ये. काल आम्ही रामेश्वरवर 4:30 वाजता बसले, तर चालू तिरुपतीला. तिरुपतीमध्ये साधारण आम्ही तिथं पोहोचले एक 10-10:30 वाजेपर्यंत पोहोचले एकदम व्यवस्थित. मस्त ट्रेनमध्ये एकदम वातावरण एकदम त्रास झालेले, काय गर्दी नाही काय नाही, एकदम आमचा निवांत चाललाय प्रवास. काय नाही, नाश्ता बिष्टा झालाय आता करून झाले सगळं. मस्त मजा यायला लागली नाही का. ट्रॅव्हलिंग करा मित्रांनो, ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग इज माइंड फ्रेश. ट्रॅव्हलिंग केल्याने एकदम माइंड फ्रेश राहते मित्रांनो. एकदम लय मजा यायला आली मित्रांनो, लय मजा. एकदम निवांत झोप बीप झाली माझी. आमचे मित्र मित्र तिकडे बसले साईडला, एकदम निवांत ओके मध्ये चालले सगळं एकदम बेस्ट. तुम्ही बघताय मित्रांनो, आता आम्ही रेल्वेमधनं उतरलोय. आता बाहेर पडणार आहे आम्ही. आता आम्ही तिरुपती रेल्वे स्टेशनला आलोय. तिरुपती रेल्वे स्टेशनवरून बाहेर बघणार आहे, नाश्ता बिष्टा करणार आहे. वरती आम्ही तिरुमला पर्वताला जाणार आहे नाही का. एकदम खतरनाक म्हणजे आमचं ट्रॅव्हलिंग झालेलं आहे. बघताय चाललंय वरती नाही का. तर भेटू आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर. बघताय मित्रांनो, तर आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय. आता आम्ही चाललोय. मस्त हॉटेल बिटेल बघणार आहे आता आम्ही. फ्रेश होणार आहे. फ्रेश झालो की मस्तपैकी वरती तिरुपतीला जाणार आहे. तिरुपतीला मस्तपैकी रूम बिम करणार आहे. आम्ही तिरुपतीचे दर्शनाला जाणार आहे. तुम्ही बघताय एकदम खतरनाक यूज, एकदम नाच. मस्त आमचं ट्रॅव्हलिंग झालं एकदम मस्तपैकी ओके मध्ये. तुम्ही बघताय व्ह्यूज एकदम तिरुपतीमध्ये एकदम वातावरण एकदम क्लास झालेलं आहे. क्लास नाद. सकाळचे 10:30 झाले. तुम्ही बघताय आमचा नाश्ता आलेला आहे ओके मध्ये. नाश्ता आलेला आहे. व्हेज बिर्याणी मागवली आहे. व्हेज बिर्याणी मागवली. स्टेशनवरनं आताच उतरलोय. एकदम खतरनाक आहे. आम्ही नाश्ता खाणार आहे आता. फ्रेश बी झाल्यामुळे नाश्ता एकदम कसला क्वालिटी आहे, एकदम ओके मध्ये. स्टेशन मधनं उतरलोय. आता इथून आम्ही वरती तिरुमला जाणार आहे. तिरुपती बालाजीचं दर्शन करायला. वरती एकदम अशी खतरनाक आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे, रोडचा क्लिप दाखवणार आहे. तुम्ही बघत राहा नाही का. तर आपण डायरेक्ट वरती. इथं थंडी पण खूप आहे, भरपूर थंडी आहे इथं. वातावरण एकदम चिल्ड वातावरण आहे. तर आपण डायरेक्ट वरती तिरुपतीमध्ये भेटू नाही का आपण डायरेक्ट. चला तर वरती भेटूया. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही 4 व्हीलरमध्ये बसलोय. 4 व्हीलरमध्ये बसून आम्ही आता चालल्यावरती तिरुमला आलो. आणि तुम्हाला रस्त्यातले एकदम खतरनाक व्ह्यू क्लिप दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ बघत राहा. ब्लॉग कसा वाटला एवढं सांग. एकदम नाद व्ह्यू आहेत. 1 मिनिट मी तुम्हाला समोरचा फ्रंट कॅमेरा करून दाखवतो. एकदम खतरनाक व्ह्यू. 3 व्हीलर अलाउड नहीं है ना इधर ऊपर जाने के लिए. 4 व्हीलर ओनली 4 आवर्स. ऑटो नहीं चलेगा. ऑटो नहीं. 2 व्हीलर अलाउड है ऊपर. 2 व्हीलर मतलब पर्वत पर 2 व्हीलर लेके जा सकते हैं भैया. बघताय मित्रांनो, आम्ही तिरुपतीच्या टोल गेटवर थांबलेलो आहे. आमची गाडी पाठीमागे आहे.
आमचं सामान बिमान चेक होणार, मग आम्ही वरती स्थान. मला एक खतरनाक व्ह्यू दाखवतो हे पाठीमागा माझ्या. खतरनाक व्ह्यू, खतरनाक नेक्स्ट लेवल व्ह्यू, नेक्स्ट लेवल. एकदम थंडगार हवा सुटली, एकदम मजा वाटायला लागली, एकदम नाद खुळा एकदम. तिरुपतीचे हे चेकिंग पॉईंट आहे, बघू शकता तुम्ही नाही का. चेकआउट पॉईंट आहे, इथून लगेच बिगेज सगळं चेक होणार, मग आम्ही सगळे वरती जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर बघू शकताय आमचं लगेच बिगेज सगळं चेक झालेलं आहे. आता आमची गाडी येईल, गाडीमध्ये लगेच टाकणार आणि आम्ही जाणार वरती तिरुमलाला. मला वाटतले क्लिप एकदम दाखवणार आहे नाही का, एकदम नाथ वरचे पण क्लिप दाखवणार आहे. तुला बघू शकता इथला मंदिर दिसत आहे नाही का, एकदम नाथ व्ह्यू, खतरनाक व्ह्यू इथला नाथ. आत्ता आम्ही तिरुपतीच्या टोल गेटवर थांबलो आहे. इथनं आता वरती तिरुमला पर्वतावर जाणार आहे. रोडवर मग पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. हे बघा तिरुपतीचे हे टोल गेट आहे, हे बघू शकता. इथून आता ह्या जंगलाचं नाव आहे शेषाचलमचं जंगल म्हणतात. शेषाचलमचं जंगल, शेषाचलमचं जंगलचं नाव आहे ह्या जंगलचं. एकदम खतरनाक जंगलाचं नाही का, एकदम ना असं म्हणतात ह्या जंगलामध्ये नाही का रेड सँडलवूड आढळतं ह्या जंगलामध्ये. एकदम नाद व्ह्यू आहे, खतरनाक. तुम्हाला रस्त्यातले क्लिप सगळे दाखवणार आहे. चला तर मग भेटू आपण वरती. नमस्कार मित्रांनो, तर आता वाजलेत 2 वाजलेत. मस्त वातावरण झालं आहे, क्लाउड, काहीच गर्दी नाही आहे. खतरनाक व्ह्यू बघा इकडे, कसला भारी व्ह्यू आहे एकदम. काहीच गर्दी नाही, काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. आमचं नशीब एवढं भारी मित्रांनो की आम्हाला लाईनीत लागायला रूम भेटली माहिती का. एवढं भारी आमचं नशीब आहे, एवढं भारी नशीब आहे आमचं. मग आम्ही रूमची स्थिती पण भेटली 2 तासामध्ये आम्हाला. 2 तासामध्ये आता रूमचा मेसेज येईल. मग रूम आले की सगळं रूममध्ये सामान बिमान टाकणार आम्ही. मग इथं काय केस बीस कापायला जाणार येतं आम्ही तिथनं, टकलं करायला सगळे. असं एकदम भारी वाटते आम्हाला नाही का. एक तास मस्त फ्रेश बीच होऊन आम्ही आमचं डायरेक्ट लुक बीच घेऊन डायरेक्ट मग आम्ही दर्शनाला जाणार आहे. एकदम वातावरण शांत आहे, एकदम भारी व्ह्यू येते ते एकदम नाद आहे. काहीच गर्दी नाही, काहीच नाही, एकदम शांतपणे वातावरण आहे मित्रांनो. एकदम निवांत चाललंय, फक्त रूम भेटली, वातावरण एकदम चिल वातावरण आहे, एकदम खतरनाक आहे. टकल्यानंतर केल्यानंतर एकदम चिल वातावरण आहे. तर बघताय मग मित्रांनो, 6 तासाच्या प्रतीक्षानंतर आम्हाला ही रूम भेटली आहे नाही का. मस्तपैकी आम्ही लुंगे बिंगे घालून तयार झालोय, केस बीस एकदम ओके मध्ये टाकाटाकमध्ये झालोय. आता मस्त चाललोय दर्शनाला निघालो नाही का. आता आम्ही काय 10 तास 10-8 तास आम्हाला दर्शनाला लागतील. मध्ये तर काय मोबाईल अलाउड नाही आहे, मध्ये तर काय मोबाईल अलाउड नाही. तर आपण डायरेक्ट सकाळी भेटू मंदिराच्या डायरेक्ट गर्भगृहामध्ये. चला. तर बघा आता मित्रांनो, आम्ही मस्तपैकी चाललोय एकदम ओके होऊन दर्शनाला चाललोय. एकदम भारी वाटतंय आम्हाला, एकदम थंड थंड वातावरण आहे, एकदम चिल वाटतंय. केस बिस काढलीत, टकलं बिकलं केलंय, बघताय तुम्ही आम्हाला.
संध्याकाळ झाली आहे आम्हाला. तर टाइम झालाय 12:30. आम्ही रात्री 7 वाजता दर्शनाला लागलो होतो. आम्हाला दर्शनाला 5 तास गेले. आम्ही तिथं हॉलमध्ये थांबलो होतो. तिथं झोपलो हॉलमध्ये तिथं झोपलो. रात्री आम्ही हळूहळू आमची लाईन थोडं पुढं सरकत गेली. आणि मग आमचे ते पॉज केलं होतं ना, त्यांनी 4 वाजता गेट खोललं आमचं. 4 वाजता गेट केलं आमचं. मस्त एकदम दर्शन झालं नाही का, मन भरून आमचं दर्शन झाले. मन भरून दर्शन झाले मित्रांनो. एकदम ओके मध्ये दर्शन झाले. बघू शकता आमचा ब्लॉग नाही का, एकदम नाच मस्तपैकी. पाऊस पडला, इकडं पाऊस पडलाय. एकदम ओके मध्ये वातावरण झालंय. बघू शकता सगळीकडे वातावरण कसं एकदम झालंय. पाऊस दिवसाचं एकदम खतरनाक लेवलचं पाऊस दिवस झाले. एकदम खतरनाक लेवल झाले. आमचं दर्शन करून झालं. आम्ही एकदम प्रसाद घेतला तिरुपतीचा प्रसाद घेऊन आम्ही रूमवर आलो. रूमवर मस्त आराम केला. आता आम्ही तिरुपतीच्या प्रसादामध्ये थोडं जेवायला चाललोय. जरा फोटोशूटला चाललोय. एक मंदिराच्या आवारात चाललो नाही का. साधारण आपण डायरेक्ट मंदिराच्या आवारामध्ये भेटू. चला. ब्लॉग नंतर आपला व्हिडिओ ब्लॉग काय मित्रांनो, हे तिरुपतीचं पाठीमागं मंदिर आहे. आता आम्ही चाललोय अन्नप्रसादामध्ये जेवायला. एकदम खतरनाक लेवलचं वातावरण झालंय. जेवण तर A1 क्वालिटी इथलं. A1 तोड नाही इथलं जेवणाला, तोड. कसं जेवण इथलं 1 नंबर आहे. हॉटेलला महागा पडायला जेवण इथलं 1 नंबर क्वालिटी. जगात कुठंच नाही असलं जेवण इथं 1 नंबर क्वालिटी. सर्विस तर एकदम खतरनाक. स्वच्छता पण एकदम खतरनाक. एकदम नेक्स्ट लेवल. बघताय मित्रांनो, पाठीमागं बघा कसलं खतरनाक पेंटिंग आहे. 1 नंबर. मी आता अन्नप्रसादामध्ये बघताय. आता मी चाललोय अन्नप्रसादामध्ये जेवायला. एकदम नाद. नेक्स्ट लेवल इथलं पेंटिंग आहे. इथे नेक्स्ट लेवल नियोजन आहे. एकदम खतरनाक नियोजन आहे. चला तर आपण डायरेक्ट जेवायला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलोय. आणि आमच्या पाठीमागं मंदिर आहे. एकदम असं खतरनाक व्ह्यू आहे नाही का, खतरनाक. फोटोशूट करणार आहे आता आम्ही. एकदम नाद लेवल वातावरण, नाद लेवल खतरनाक. बघताय तुम्ही आम्हाला. बघत राहा ब्लॉग. बघू शकता आमची दर्शन घेतले. आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं बघताय तुम्ही. एकदम आमचं दर्शन सगळं व्यवस्थित झाले. एकदम आम्हाला भारी वाटतं. एकदम दर्शन झाले सगळं. गर्दी काहीच नाही मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही. दर्शन एकदम निवांत झालेलं आहे. प्रसाद सगळं घेतलं आता. मस्त आता आम्ही जेवण करणार आहे. जेवण करून आता डायरेक्ट बॅक टू होम. डायरेक्ट आपला ब्लॉग येईल यूट्यूबला. फक्त शेवटला मग तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब तेवढं करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.